बायबलचे 66 पुस्तकं, जुन्या करार नवा करार, 1600 वर्षाचा कालावधी लिखाणासाठी 3 खंडांमध्ये लिहिला गेलेला, 40 व्यक्तींचा उपयोग पवित्र आत्म्याने केला लिखाणासाठी, 3 मूळ भाषेमध्ये लिहिलं गेलेलं, कोणताही विरोधाभास नाही. ते अद्भुत संग्रह ह्या 66 पुस्तकांचा कसा केला गेला, कोणते निकष लावण्यात आले, कोणतीही प्रक्रिया होती, तेच आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि या सेवेमध्ये तुम्ही देखील अशा प्रकारे सहभागी व्हा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं संपूर्ण सुवार्ता या वाहिनीमध्ये स्वागत करतो. मी सुहास समुद्रे. काही दिवसापूर्वी आपण बायबलचे मूलभूत सिद्धांत ह्या शृंखलेला सुरुवात केली. त्यामध्ये पहिला सिद्धांत आपण घेतला पवित्र शास्त्र किंवा बायबल, देवाचं सत्यवचन. यामध्ये आता आपण 3 भाग पूर्ण केलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला जर आठवण असेल तर ह्या 3 भागांचे शीर्षक काय होते, तर पहिला होतं बायबलचा परिचय, दुसरा होता बायबलचे दैवी प्रगटीकरण आणि तिसरं बायबलची दैवी प्रेरणा. जर तुम्ही हे भाग पाहिले नसतील तर पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेले आहे, ते नक्की पहा, विसरू नका. आता आजच्या भागामध्ये बायबल, देवाचं सत्यवचन याचा 4था भाग, या सिद्धांताचा 4था भाग आपण अभ्यासणार आहोत आणि ते म्हणजे बायबलचे प्रमाणीकरण. प्रामाणीकरण नाही, प्रमाणीकरण. तर बायबलचे जे 66 पुस्तक आहे त्यांचा समावेश पवित्र शास्त्रामध्ये कसा करण्यात आला, त्यांचा खरेपणा तपासण्यासाठी कोणत्या मापनाचा उपयोग करण्यात आला, हे आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत किंवा शिकणार आहोत. ह्या प्रक्रियेला इंग्लिश भाषेमध्ये कॅनोनायझेशन असं म्हणतात. आता मराठीमध्ये याला आपण नाव देऊया प्रमाणीकरण. कारण इंग्लिशमध्ये कॅनॉन हा जो शब्द आहे हा अनेक प्रकारे वापरला जातो, पण बायबलच्या संदर्भामध्ये याचा अर्थ असा होतो की मापन. कॅनॉन हा इंग्लिश शब्द ग्रीक भाषेतून, मूळ भाषेतून आलेला आहे आणि ग्रीकमध्ये त्याचा अर्थ होतो मापनाची छडी किंवा काठी, म्हणजे मापनासाठी जी छडी उपयोग करायचे पूर्वीच्या काळी. तर अशा प्रकारे बायबलच्या जे 66 पुस्तकं आहेत याचं जे काही तपासणी आहे असं आपण म्हणूया, ती कशी केली गेली, ही जी प्रक्रिया आहे. मंडळीचे जे पुढारी होऊन गेले, म्हणजे मंडळीचे पूर्वज जे होऊन गेले, त्यांनी पवित्र शास्त्राच्या पुस्तकांना दिलेले निर्णयात्मक मान्यता व त्याचा जो स्वीकार आहे त्या प्रक्रियेला प्रमाणीकरण किंवा इंग्लिशमध्ये कॅनोनायझेशन असं म्हणतात. तर हे परमेश्वर प्रेरित पुस्तकं ओळखायची कशी, कारण त्या काळामध्ये बरेच पुस्तकं होती, येशूच्या काळामध्ये पण असे बरेच पुस्तकं फिरत होते. तर एवढ्या पुस्तकांमधून ओळखायचं कसं की हे पुस्तक खरोखर परमेश्वर प्रेरित आहे, कोणत्या गुणधर्मांमुळे इतर मानवाने लिहिलेल्या पुस्तकांपासून ही पुस्तकं वेगळी आहेत, हे कसं तपासायचं. या मान्यता देण्याच्या प्रक्रियेला अनेक कसोट्यातून जावं लागलं. हे काय 1-2 दिवसात, 1-2 वर्षामध्ये झालं नाही, अनेक शतकं याला लागले. आणि जे मंडळीचे जे पुढारी होते, ज्यांना आपण मंडळीचे पूर्वज असं म्हणूया, परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं, ज्ञान आणि शहाणपण दिलं. अनेक टीकात्मक चर्चेतून आणि नंतर मग सहमतीतून त्यांनी तपासून घेतलं की हे 66 पुस्तकं खरोखर परमेश्वरापासून आहेत. तर ह्या कसोट्या कोणत्या होत्या, या मूलभूत कसोट्या या पुस्तकांची पारख करण्यासाठी, त्यांना अधिकारयुक्त मानण्यासाठी एका तज्ज्ञांनी ह्या 66 पुस्तकांना अधिकारयुक्त संग्रह असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हा असा संग्रह जो पुस्तकांचा संग्रह, अधिकारयुक्त संग्रह, पुस्तकांचा अधिकारयुक्त संग्रह, अधिकारयुक्त पुस्तकांचा संग्रह असं नाही म्हटलं. त्याचं कारण असं आहे की
ह्या प्रक्रियेतून अनेक वर्ष शतकं गेल्यानंतर मग हे तपासून घेतल्यानंतर हे मान्य करण्यात आलं की हे 66 पुस्तकं जे आहेत ते खरोखर परमेश्वर प्रेरित आहेत. एवढंच नव्हे तर जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया करत असताना सर्व बाजूने पार करण्यात आली. असं नाही की एकच कसोटी लावली किंवा 2 कसोट्या लावल्या आणि मग 3 कसोट्या लावल्या नाहीत. तर मी फार सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ह्या कसोट्या कोणत्या होत्या आणि ते का महत्वाचे आहेत. तर आपण ह्या 5 कसोट्या कोणत्या या भागामध्ये तर आपण शिकणारच आहोत, परंतु त्याचबरोबर ते जे पुस्तकं या संग्रहामध्ये आले नाहीत त्यांच्याविषयी देखील आपण पाहणार आहोत, ज्यांना ॲपोक्रायफल बुक्स किंवा ॲपोक्रायफल पुस्तकं असं म्हणतात. तर या सर्व गोष्टी या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत, आपण ऐकणार आहोत. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की व्हिडिओ पुढे ढकलू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कंटाळू नका. निश्चितच देवाच्या वचनाविषयी काही शिकायचं आणि विशेष करून बायबलची माहिती जर शिकायची तर त्याच्याविषयी आपल्याला कंटाळा येणारच नाही. आमेन. बायबलचे प्रमाणीकरण, इंग्लिशमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं त्याला कॅनोनायझेशन असं म्हणतात. तर आता आपलं जे बायबल आहे 66 पुस्तकांचा हा जो अधिकारयुक्त संग्रह आहे, हा संग्रह आता बंदिस्त झालेला आहे. त्याला क्लोज्ड कॅनॉन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे आता ह्या संग्रहामध्ये, अधिकारयुक्त संग्रहामध्ये कोणत्याही पुस्तकाची भर घालता येत नाही किंवा कोणत्याही पुस्तक याच्यातून आता कमी करता येणार नाही. तर हे पूर्ण झालेलं आहे असं मानलं जातं आणि आपलाही तसा विश्वास आहे. आपण या भागामध्ये शिकणार आहोत की त्या 5 कसोट्या की ज्याच्यामुळे हे प्रमाणित करण्यात आलं की ही पुस्तकं परमेश्वर प्रेरित आहे, खरोखर देवापासून आहे. तर आपण पहिल्या कसोटीकडे जाऊया आणि या पहिल्या कसोटीला म्हणतात अधिकारयुक्त पुस्तक. तर याच्यामध्ये तपासण्यात आलं की ते पुस्तक अधिकारयुक्त आहे की नाही. देवापासून असल्याचा तो दावा करत आहे, पण मग त्याच्या आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खरोखर देवापासून आहे का. पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन हे दैवी अधिकाराचा पुरावा देतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ असे शब्द प्रभू म्हणतो, प्रभूने म्हटले, हे शब्द स्पष्ट त्या पुस्तकांमध्ये आढळतात की नाही हे तपासण्यात आलं. समजा ऐतिहासिक पुस्तकं जे बायबलमधले ऐतिहासिक स्वरूपाचे पुस्तकांमध्ये देवाने त्याच्या लोकांसाठी काय केलेलं आहे याचा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि त्याचबरोबर असे वाक्य विधानं, उदाहरणार्थ प्रभूने मला म्हटले, देवाचं वचन मला प्राप्त झालं, या 2 गोष्टी तपासण्यात आल्या पुस्तक अधिकारयुक्त आहे की नाही हे म्हणण्यासाठी. पहिलं म्हणजे की देवाच्या लोकांसाठी देवाने थेट काय केलेलं आहे याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे त्या पुस्तकामध्ये की हे देवाने त्याच्या लोकांसाठी केलेले. आणि दुसरं की ते शब्द की प्रभूने मला म्हटले किंवा देवाचं वचन मला प्राप्त झालं असा त्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्या पुस्तकांमध्ये आहे की नाही हे तपासण्यात आलं. आणि मग त्यावरून ठरवण्यात आलं की हे खरोखर हे पुस्तक परमेश्वर प्रेरित आहे आणि हे अधिकारयुक्त आहे. तर ही होती पहिली कसोटी. आता आपण दुसऱ्या कसोटीकडे जाणार आहोत. बायबलच्या प्रमाणीकरणामध्ये दुसरी कसोटी होती की ते पुस्तकं संदेष्ट्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत का. आता इथं संदेष्टे म्हणजे याचा अर्थ इथं असा होतो की ज्यांना संदेष्ट्यांची सेवा आहे, हा तर अंतर्भूत अर्थ आहेच त्याच्यामध्ये, परंतु त्याचबरोबर याचा अर्थ असा होतो की काय खरोखर जो लेखक आहे त्याला देवाने हे लिखाण करण्यासाठी अधिकारयुक्तरित्या निवडलेलं होतं का, त्या अर्थाने त्याचा उपयोग ज्याप्रमाणे लिखाणामध्ये केला गेलेला आहे त्या अर्थाने तो संदेष्ट आहे. कारण का पेत्र त्याच्या लिखाणामध्ये सांगतो की
जे शास्त्रलेख आहे तो पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांच्या द्वारे आलेला आहे. तर असे जे देवाने ज्यांचा उपयोग केला लिखाणासाठी त्या सर्वांना संदेष्टेच म्हटलं जातं, कारण का पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरित केले गेलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे पॉल स्वतः ज्यावेळेस गलतीकरास पत्र याचा 1 अध्याय 1 वचनामध्ये तो स्पष्ट दावा करतो. तो गलतिया येथील मंडळीच्या विश्वासणाऱ्यांना सांगतो की कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रेषित म्हणून बोलावलेलं आहे. तो येशू ख्रिस्ताने बोलावलेला प्रेषित आहे, निवडलेला प्रेषित आहे, म्हणून त्यांनी त्याचं शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे 2 थेसलोनिकचा 2 अध्याय आणि त्या 2 वचनामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की त्या काळामध्ये असे फसवे प्रेषित पण होते, फसवे शिक्षक होते आणि ते वेगळ्याच अधिकाराने किंवा फसवणूक करून अशा प्रकारे लिखाण करायचे की जणू काय त्यांना देवानेच ते सांगितलेलं आहे. म्हणून ही दुसरी कसोटी जी आहे की संदेष्ट्याने लिहिलेले पुस्तक आहे का, देवाने त्यांना खरोखर हे लिहिण्यासाठी अधिकारयुक्त केलेलं आहे का, हे तपासण्यात येत असे. आणि जर ते पुस्तक स्पष्ट दाखवत आहे की हे ज्यांनी लिहिलेलं आहे, जो लेखक आहे तो खरोखर देवाने त्याला प्रेरित केलेला आहे, तो देवाचा संदेश आहे, मग त्या पुस्तकाला बायबलमध्ये प्रमाणित करून स्वीकारण्यात आलं. तर ही होती दुसरी कसोटी, संदेष्ट्याने लिहिलेलं पुस्तक आहे का. तिसरी कसोटी कोणती होती? तिसरी कसोटी होती की पुस्तकाचा खरेपणा तपासणं, पुस्तकाचा खरेपणा तपासणं. आता याच्यामध्ये काय तपासण्यात आलं की जी काही माहिती त्या पुस्तकातून दिली जात आहे ती माहिती पूर्वी देवाने जे काही प्रगट केलेलं आहे त्याच्याशी विसंगत तर नाही ना. विसंगत जर असेल ती माहिती किंवा शिक्षण तर ते पुस्तक नाकारण्यात आलं. कारण का आपला देव सत्य आहे आणि देवाचं वचन सत्य आहे आणि त्या वचनामध्ये ते सत्य असल्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. जर कोणताही विरोधाभास त्या पुस्तकामध्ये जर आढळला की पूर्वी देवाने जे काही प्रगट केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये जाणारं काही लिखाण जर असेल तर त्या पुस्तकांना विवादास्पद किंवा ॲपोक्रायफल, ज्याच्याविषयी आपण नंतर शिकणारच आहोत, त्याला ॲपोक्रायफल मानलं गेलं. अर्थात काही ॲपोक्रायफल पुस्तकं रोमन कॅथलिक चर्चने स्वीकारलेले आहेत, त्यांचे 66 पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकं आहेत. तर ही तिसरी कसोटी होती की हे जे पुस्तक आहे ते पुस्तकाचा खरेपणा तपासण्यात. तर विसरू नका, तुम्हाला काय सांगितलं की आपला देव सत्य म्हणून त्याचं वचन सत्य, सत्य जर आहे तर त्याच्यात सातत्य असलं पाहिजे, विरोधाभास नाही. आणि म्हणूनच बायबलमध्ये कोणताही विरोधाभास तुम्हाला आढळणार नाही, कारण हे पुस्तक जे आहे त्याचा खरेपणा तपासण्यात आलेला होता. तर ही होती तिसरी कसोटी. बायबलच्या पुस्तकांचं प्रमाणीकरण करण्यासाठी चौथी कसोटी होती जीवनाचा पालट करण्याची पुस्तकात असलेली कुवत. जीवनाचा पालट करण्याची त्या पुस्तकामध्ये असलेली कुवत तपासण्यात आली. म्हणजे काय त्या पुस्तकाच्या वाचनानंतर किंवा त्या पुस्तकाच्या अभ्यासानंतर, मरणानंतर लोकांचं जीवन बदललं का, त्यांच्या जीवनामध्ये पालट घडून आला का, हे तपासण्यात आलं. आणि फार महत्वाची कसोटी आहे. आता त्या काळामध्ये देखील असं बरेचसे लिखाण होते, पुष्कळ पुस्तकं होते की ज्यामध्ये एकतर फार असं शिक्षण होतं की जे कानाची खास जिरवणारं होतं, किंवा असं शिक्षण होतं की एकदम भयानक होतं, लोकांमध्ये भीती निर्माण करणार होतं. अशा दोन्ही प्रकार, म्हणजे असं आपण म्हणूया की फसवी पुस्तकं पण होती किंवा धोक्याची संकटे किंवा खोटे संकेत देणारे पुस्तकं होते. फसवणारे पण होते, म्हणजे कानाची खास जिरवणारे. आणि मग असे काही पुस्तकं पण होते की ज्याच्यामध्ये धोक्याचे फक्त जे काही चिन्ह आहेत ते देणारं आणि लोकांना भयभीत करणारं. जसं की 2 थेसलोनिकच्या 2 अध्यायामध्ये 2 वचनामध्ये पॉल लिहितो की असं एक फसवं पत्र
थेसलच्या मंडळीला कोणीतरी लिहिलं आणि सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होऊन गेलेलं आहे, आपण महासंघाच्या काळामध्ये पोहोचलेलो आहोत, आणि अशामुळं थेसल येथील मंडळी घाबरून गेली. तर हे जे काही अति कानाची खास झिरवणार आहे आणि मग असं लिखाण की धोक्याचे खोटे संकेत देऊन लोकांना भयभीत करणारे असे जे लिखाण आहेत, अशा लिखाणांना, अशा पुस्तकांना नाकारण्यात आलं. कारण का अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये जीवन बदलण्याचं सामर्थ्य नसतं, कुवत नसते. आज देखील अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जातात. एका बाजूला फसवणारं शिक्षण, ज्याच्याने कानाची खास झिरवली जाते, चांगलं चांगलं वाटतं, आणि दुसरीकडे एकदम धोक्याचे संकेत देणारे, भयभीत करणारे शिक्षण, असं दोन्ही प्रकारचा अतिरेक आपल्याला पाहायला मिळतो. आणि देवाने आपल्या मंडळीच्या पूर्वजांना, वडिलांना हे शहाणपण दिलं हे तपासण्यासाठी की देवाचं वचन हे फक्त भयभीत करणारं नाहीये किंवा फक्त आम्हाला आराम देणं, आम्हाला चांगलं वाटू देणारं असं वचन नाहीये, ते जीवन बदलणारं वचन आहे. आणि ज्या पुस्तकामध्ये जीवन बदलण्याचं सामर्थ्य आढळलं आणि जीवन बदलले आहे त्याचा पुरावा आढळला, त्या पुस्तकांना अधिकारयुक्त संग्रहामध्ये म्हणजे बायबलमध्ये स्थान देण्यात आलं. तर ही होती चौथी कसोटी. बायबलच्या पुस्तकांचं प्रमाणीकरण करण्याची पाचवी आणि शेवटची कसोटी होती की पुस्तकाचा केलेला स्वीकार. म्हणजे काय की ज्या लोकांना हे पुस्तक किंवा पत्र लिहिण्यात आलं त्या लोकांनी ते परमेश्वरापासून आहे अशा प्रकारे स्वीकारलेलं असेल तर हा फार मोठा अंतिम पुरावा मानण्यात आला. आता ज्यांना हे पुस्तक लिहिण्यात आलं त्यांनी त्या पुस्तकाचा केलेला स्वीकार, फक्त स्वीकार नाही तर त्या पुस्तकाचं केलेलं जतन, आणि फक्त पुस्तकाचं जतन करून चालणार नाही तर त्या पुस्तकाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केलेला वापर, हे जर आढळून आलं तर तशा पुस्तकाला किंवा पत्राला देवापासून असल्याची मान्यता देऊन बायबलमध्ये त्या पुस्तकाचा किंवा पत्राचा समावेश करण्यात आला. पुन्हा मी सांगेल की ज्या लोकांना हे पुस्तक लिहिण्यात आलं त्या लोकांनी त्याचा स्वीकार तर केला, फक्त स्वीकार करून चालणार नाही, तर हे बघण्यात आलं की त्यांनी स्वीकार केल्यानंतर त्या पुस्तकाचं जतन केलं का, त्या लिखाणाचं जतन केलं का. आणि त्याचबरोबर हे पण पाहण्यात आलं की फक्त जतन करून चालणार नाही तर त्यांनी सातत्याने आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आणि सर्व जीवनामध्ये काय त्याचा वापर केला आहे का, हे फार महत्त्वाचे पुरावे होते त्या पुस्तकाला देवापासून किंवा परमेश्वर प्रेरित असल्याचं मान्यता देण्यासाठी. तर प्रियानो, अशा प्रकारे ही पाचवी कसोटी म्हणजे त्या पुस्तकाचा केलेला स्वीकार तपासण्यात आली आणि मग ठरवण्यात आलं की हे पुस्तक अधिकारयुक्त आहे की नाही किंवा बायबलमध्ये ठेवायचं की नाही. हे सर्व करण्यासाठी मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अनेक शतकं लागले. प्रभूला धन्यवाद असो, आपण परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे की आपल्या मंडळीचे जे पूर्वज होते खरोखर ते देवापासून होते आणि ते देवाला भिवून वागणारे होते, आणि म्हणून त्यांनी फार देवाच्या मार्गदर्शनाखाली आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या पुस्तकांची पारख केली, त्यांनी कसोटी लावली आणि मग हा अधिकारयुक्त संग्रह आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये परमेश्वराचा अद्भुत हात आम्हाला पाहायला मिळतो. जर तसं नसतं तर मग बायबलमध्ये निश्चितच भयंकर विरोधाभास आम्हाला आढळला असता, परंतु बायबलमध्ये नाही. आणि म्हणूनच संपूर्ण बायबल हे परमेश्वर प्रेरित आहे आणि ते अधिकारयुक्त आहे असं आम्ही विश्वासाने म्हणू शकतो. बायबलचे प्रमाणीकरण याच्यामध्ये आता आपण बघितलं की 5 कसोट्या कशा प्रकारे लावण्यात आल्या, पण संपूर्ण अगोदर आपण त्या पुस्तकांविषयी थोडक्यात बोलणार आहोत की ज्या पुस्तकांचा समावेश बायबलमध्ये करण्यात आला नाही किंवा अधिकारयुक्त संग्रहामध्ये करण्यात आला नाही. या पुस्तकांना अपोक्रायफल असं म्हणतात. अपोक्रायफा हा ग्रीक शब्द आहे. याचा मूळ अर्थ होतो लपविलेले, परंतु बायबलच्या संदर्भात याचा अर्थ असा होतो विवादास्पद किंवा संशयास्पद. तर ही पुस्तकं विवादास्पद होती, संशयास्पद होती, म्हणून ह्या पुस्तकांचा
समावेश बायबलमध्ये करण्यात आला नाही. असे जवळजवळ 15 विवादास्पद ॲपोक्रायफल पुस्तकं आहेत. जसं मी पूर्वी सांगितलं तुम्हाला, याच्या अगोदर भागामध्ये तुम्हाला सांगितलं की रोमन कॅथलिक चर्चनी यातले 7 पुस्तकं परमेश्वर प्रेरित आहेत म्हणून स्वीकारलेले आहेत. परंतु प्रोटेस्टंट मंडळ्या ज्या आहेत, संपूर्ण सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्या मंडळ्या ज्या आहेत असं आपण म्हणू शकतो, त्यांनी मात्र ह्या पुस्तकांचा स्वीकार केलेला नाही. ते अधिकारयुक्त नाही आहेत असं ते मानतात. आणि या पुस्तकांना देवापासून नसल्यामुळे बायबलमध्ये स्थान दिलं जात नाही. परंतु प्रोटेस्टंट मंडळांमध्ये या पुस्तकांचा अभ्यास मात्र केला जातो, यासाठी की त्या काळाची जी काही संस्कृती असेल किंवा इतिहास असेल त्याचा संदर्भ फक्त पाहण्यासाठी या पुस्तकांचा अभ्यास केला जातो. मात्र त्यांना अधिकारयुक्त मानलं जात नाही. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की बायबलचं प्रमाणीकरण कसं झालं, ही प्रक्रिया कशी होती, आणि आज आपल्या हातामध्ये जे छापील बायबल आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून गेलेलं आहे. पुन्हा शेवटी ते वाक्य म्हणणं फार महत्त्वाचं आहे की देवाचं वचन हे सत्य आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सातत्य आहे. आमेन. तर यावेळेस आपण प्रार्थना करूया संपवण्याच्या अगोदर या, आणि परमेश्वराला धन्यवाद देखील देऊया त्याच्या वचनाविषयी. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो की आज जे छापील बायबल आमच्या हातामध्ये प्रभू, स्वर्गीय पिते, आम्ही तुला आभार देतो की ते आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेस आणि इतक्या प्रक्रियेतून ते जावं लागलेलं त्याला. खरोखर तुझं वचन शुद्ध आहे, ते सत्य आहे आणि त्यामध्ये सातत्य आहे. प्रभू, या शिक्षणातून आम्हाला सहाय्य कर की आम्हाला तुझ्या वचनाची गोडी लागावी. आणि प्रभू परमेश्वर पित्या, एवढंच नाही तर त्याचं फक्त आम्ही स्वीकार करू नये, ते फक्त आम्ही ठेवू नये, ते फक्त जतन करू नये, तर आम्ही दररोज आमच्या जीवनामध्ये तुझं वचन योग्य प्रकारे लागू करावं. आमच्या जीवनाचं तर पालट होच, परंतु त्याद्वारे प्रभू आमच्या अवतीभोवती जे कोणी असेल त्यांच्या जीवनाला त्या पालटलेल्या आमच्या जीवनातून स्पर्श होईल, असं होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. हे शिक्षण तू आशीर्वादित करतोयस, केलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. तर प्रियानो, पुढच्या व्हिडिओपर्यंत मी तुमची रजा घेतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बायबल हे आम्हाला देवाने का दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही अभ्यास का केला पाहिजे. आमेन. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत मी तुमची रजा घेतो. आमेन. संपूर्ण सुवार्थ वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल ऑप्शन निवडा. धन्यवाद.